तर मित्रांनो विषय काय आहे की पाऊस तर रप्पाटा पडाला आहे आणि आता म्हटलं मला भूक लागली आणि सकाळी मम्मीने फक्त भाकरी करून गेलेली आणि मम्मी म्हणाली ती भाजी काय करू. तर मी म्हटलं भाजी काय करू नकोस, मला काय जमतंय का बघूया म्हणून मस्तपैकी आता एक युट्यूबला एक रेसिपी बघितली भाजी करायची. आता भाकरी आपल्याला केलेलं जाईल तर मी आता काय करणार आहे की कॅमेरा चालूच ठेवणार आणि मला काय जमते ते मी बघणार आहे. आणि पहिल्यांदा आता काय करणार आहे, गॅस लावून तिची सगळी सिस्टम काय काय आहे ती सगळी करून घेणार आणि मग भाजी करणार. त्याच्यानंतर मी जेवणार आहे. तर बघ्या आज मला काय मी काय बाहेर जाणार सोडा, कारण पाऊस रपाटा पडालाय आणि इथं सगळं माझं काम चालू असते या ठिकाणी, त्याच्यामुळे मी काय बाहेर गेलेलोच नाही. पाऊस आत्ता जरासा थांबलाय फक्त, नाहीतर मगामध्ये मी बघितलं असेल तर बुक्का वाढालाय. तर चला बाहेर तर पाऊस रपाटा करलाय. तर ही आमचा गॅस आहे आणि इथं तर मी करणार आहे सगळं भाजीचा कारभार. तर ह्याच्यात ठेवल्यात मम्मीनं मोड. तर मित्रांनो मी पहिल्यांदा काय करणार आहे की जे काय साहित्य लागणार मला कांद्याची भाजी करायला ते सगळं पहिला गोळा करून घेणार आणि त्याच्यानंतर मी मग भाजी करायला सुरुवात करणार. कारण मला आता माहीत नाही की सामान नेमकं कुठं कुठं काय काय ठेवले. पहिल्यांदा त्याची लिस्ट काढणार आणि त्याच्यानंतर मग ते सगळं पुढ्यात घेणार आणि त्याच्यानंतर मी भाजी करायला घेणार. कांदे घेतल्यात आणि आता मी ते चिरून घेणार आणि त्याच्यानंतरची पुढची गोष्ट करायची आपल्याला. तर आपल्याला एवढं मोठं मोठं कांदा करून घ्यायचं आहे आणि त्याचीच आपल्याला भाजी करायची आहे. कांदा जरा लईच तिखट आहे कारण आता माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागले. ही इळती मी पहिल्यांदाच घेतल्या कारण आमच्यात अजून एक दुसरी इळती आहे ती मम्मी आमची वापरते आणि ही नवीन इळती आहे आणि हिला मला अंदाज नाही. तर एवढा मोठा मोठा कांदा मी करून घेतला आहे आणि महत्त्वाचा काय विषय आहे की ही कांद्याचीच भाजी आहे त्यामुळे कांद्याची फोडं मी करून घेतल्यात अशी. आणि आता मला जे काही साहित्य लागणार आहे ते मी आधीच घेऊन ठेवणार आहे कारण मला इथं सारखं उठता येणार नाही बसता येणार नाही, त्यामुळे आपल्याला काय माहित नाही. जे कुठं कुठं आहे ते आताच बघून घेणार आणि मग भाजी करायला घेणार. सगळ्यात पहिल्यांदा मी सगळी तयारी करून ठेवल्या, नंतर मला हुडकायला नको आणि काय करायला नको. मी सुरुवात करणार आहे भाजीला आणि बघूया मला आज भाजी कशी करायला जमत्या. तर मी कांदा वगैरे कापून सगळा घेतला आणि सगळं साहित्य माझ्या समोरच आहे. तर भाजी आता तयार झाल्या आणि आता मस्तपैकी जेवणार. मस्तपैकी भाकरी आहे तर मी आता भाजी आणि भाकरी खाणार आहे मस्तपैकी. मित्रांनो आता माझं जेवण पण झालंय आणि मांजर आमचं तर मला माहितीच आहे ते काय पण काला त्याला खाते ते. तर तुम्हाला मगाशी जस्ट म्हणजे हात धुवायला बाहेर गेलेलो तर मी तुम्हाला दाखवणार होतो मोबाईल बाहेर काढून लगेच शूट करून की बऱ्याच दिवसानंतर आता सूर्यकिरण पडले म्हणून. आणि मोबाईल केशातनं बाहेर काढापर्यंत सूर्यकिरण गायब. आणि आत्ता एवढ्या जोरात पाऊस पडाला आहे, तिथनं येऊन फक्त हात पासून घरात आलो आहे तर एवढ्या जोरात पाऊस पडाला आहे की कुठलं सूर्यकिरण आणि कुठलं काय खतरनाक पाऊस पडाला आहे आता.